नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज दुपारी मी गच्चीवर आले होते कपडे वाळू टाकण्यासाठी. मग तिथेच मला माझी फुलं दिसली छान उमललेली, त्यात हे कृष्णकमळाचं फूल. मग मला वाटलं तुम्हालाही दाखवावं किती छान उमललं ते. बरीच अशी मी झाडे मग बघायला सुरुवात केली, पण हे फूल बघता क्षणी बघा ना किती छान वाटते. मग जास्वंदीचं झाडही बघितलं तर छान कळ्या आल्या होत्या त्याला. आधी कसं या दोनच फांद्यांना कळ्या येत होत्या, बाकीच्यांना येतच नव्हत्या. मग आज मी जेव्हा त्यांना बघितलं तर भरपूर फांद्यांना या कळ्या येत होत्या. मग हे बघून मला तरी खूप छान वाटलं. नंतर हे कढीपत्त्याचं झाड बघितलं, याची सुद्धा चांगली वाढ होत आहे. आता मी याला मधामधातून कसं कट करत आहे, म्हणजे झाड दाटसर व्हावं म्हणून. तर तुम्ही बघूच शकता किती छान त्याला पालवी फुटली आहे आणि छान सुगंध तर इतका छान आहे या पाल्याला का खूपच छान. हे सगळं बघितलं की मन एकदम खुशच होऊन जातं. मला तरी खूप आनंद होतो माझी झाडं बघितल्यावर. तर आज मी तुम्हाला झाडांसोबतच माझं नेकलेसचं कलेक्शनसुद्धा दाखवणार आहे. पण त्याआधी कपडे वगैरे वाळू टाकले, झाडं बघितली, खाली गेले, दुपारचं जेवण केलं. आज दुपारच्या जेवणात पालक पुरी, डाळ भाजी, कढी, भजे, आलूची भरीत आणि भात होता. तर मस्तपैकी दुपारचं जेवण करून घेतलं. पोळीसुद्धा होती पण मी काही घेतली नाही. तर दुपारचं जेवण केलं आणि मग नंतर विचार केला की तुम्हाला माझं जे नेकलेस कलेक्शन आहे ते दाखवूया. म्हणून सर्व नेकलेसेस मी एकदाचे सगळे बाहेर काढून घेतले आणि असं मांडले मी आधी तुम्हाला दाखवायसाठी. आता हे सगळं मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करते या ग्रीन नेकलेसपासून. याला नेकलेस म्हणता येईल की नाही माहिती नाही. हे असं 2 सरींचं असं लॉंग असं आहे गळ्यातलं चेन टाईप. तर आपण त्याला साडीवर किंवा वेस्टर्न ड्रेसवर पण यूज करू शकतो. आणि हा जो नेकलेस आहे हा माझ्या बहिणीचा आहे. हा मी 3 वर्ष आधी घेतला होता. तिच्याजवळ लेहंगा होता, त्या लेहंग्यावर घालण्यासाठी. आणि याची कानातले बघा किती सुंदर आहे. हा लाईट पिंक कलरमध्ये येतो याचा कलर. दिसायला पण खूप भारी दिसतो. घातल्यावर तर गळ्यात विचारूच नका किती छान दिसतोय ते. हा नेकलेस तिने तेव्हाच घातला होता एकदा, त्याच्यानंतर तिने कधीच घातला नाहीये. हा जसाच तसाच आहे. पुढे दुसरा आहे हा स्टोनचा, व्हाईट स्टोनचा डबल लेअर नेकलेस आहे. आधी याचं खूप ट्रेंड होतं तेव्हा मी घेतलेला याला. खूप छान दिसतो हा पण. जेव्हा आपण एक साडी वगैरे घालतो, वेस्टर्न साडी वगैरे, तेव्हा म्हणजे घालायला खूप छान वाटतो. मी तरी खूपदा यूज केला आहे याला आणि खूपच छान दिसतो. आणि याच्यासोबत मी हा एक सिंगल लेअरवाला पण होता हा. तर मला वाटते की म्हणजे याला घेऊन तरी मला 7-8 वर्ष झाली असतील. इतका जुना आहे हा, पण जसाच तसाच आहे कारण आम्ही जास्ती घालत नाही म्हणून. पुढे आहे ही बिंदिया. तर ही जी बिंदी आहे ती मला वाटते 2014मध्ये आम्ही घेतली होती घालण्यासाठी. पण तेव्हा काही हिचा वापर केलाच नव्हता आम्ही. ही जशाची तशीच आहे, एकहीदा हिला यूज नाही केला आहे, पण दिसायला अगदी नाजूक आणि सुंदर आहे. पुढे आहे हा मोत्यांचा नेकलेस. सिंपल आणि छान. मला तरी हा खूप जास्त आवडतो. तुम्हाला नक्की कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. हा जो नेकलेस तुम्ही बघताय हा मी सेलमधून खरेदी केला होता. यावरची कानातली वगैरे तर आहे नाही, पण मला बघता क्षणी खूप जास्ती आवडला होता. दिसायला पण छान आणि एकदम महाराष्ट्रीयन लुक देतो. मोती, स्टोन आणि ग्रीन आणि रेड कलर तर खूपच छान कॉम्बिनेशनमध्ये आहे, म्हणून मग हा मी घेऊन घेतला. आता पुढे आहे हा गोल्डन नेकलेस. तर हा जो आहे हा माझ्या आईसाठी घेतला होता आम्ही तिच्या लग्नासाठी. तिने घातला होता, तिच्या गळ्यात खरंच खूप छान दिसत होता आणि बघायला पण बघा किती छान वाटतोय.
हे सर्व सामान काढता काढता डब्यात मला ही चेन दिसली. ही चेन मी इतकी शोधत होते पण मला दिसतच नव्हती आणि बघा या डब्यांमध्ये होती ती. आज मला दिसली. तर ही सुद्धा खूप छान आहे. एकदम गोल्ड प्लेटेडच दिसते पण आहे नाही. छान आहे तरी. हा जो नेकलेस तुम्हाला दिसतोय हा माझ्या आवडीचा नेकलेस होता, पण माझ्या हाताने हा तुटला. आता जर याला लावता येईल तर बघेन मी कसं लावायचं ते, पण म्हटलं हाही तुम्हाला दाखवून देऊया. छोटंसंच आहे, सिम्पल, पण छान दिसतो घातल्यावर आणि काही खूप व्हायब्रंट नाही आहे आणि दिसायला तुम्ही बघू शकता किती साधा आणि सुंदर आहे. आता हा जो नेकलेस तुम्ही बघताय हा मी माझ्या बहिणीसाठी घेतला होता लेहंग्यावर घालायसाठी. तर आताच म्हणजे भावाचं लग्न होतं आमच्या, तर त्याच्यासाठी घेतला होता. 1 वर्ष पण व्हायचेच आहे आता याला. बघा ना दिसायला किती सुंदर दिसतो, असा म्हणजे बैगणी कलरमध्ये येतो. यावरची इयरिंग तिला फार जास्त आवडली होती, मग आम्ही इयरिंगसाठी सुद्धा आणि हा नेकलेस पण तिला खूप आवडला होता म्हणून मग हाच घेतला आम्ही. दिसायला अगदी छान आणि सुंदर वाटतो. तिला तर हा खूपच जास्त आवडला होता. कानातले स्पेशली तिला यातले कानातले जास्त आवडले होते. पुढचा जो आहे हा माझा नेकलेस आहे. हा मी घेतला होता. जसं की मी आता सांगितलं माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा तिच्यासाठी मी तो नेकलेस घेतला होता आणि माझ्यासाठी मी हा नेकलेस घेतला होता ग्रीन कलरचा. यातला ग्रीन कलर तुम्ही बघा किती म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतोय तो आणि गळ्यात घातल्यावर तो इतका सुंदर दिसत होता. मला तरी हा खूप जास्त आवडला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याचे कानातले पण छान छोटे छोटे आहेत, म्हणजे दिसायला खूप नाजूक आणि सुंदर आहे. पुढे आहे हा मोत्यांचा नेकलेस. याचा तर खूपच ट्रेंड सुरू आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर हा नेकलेस मी सुद्धा घेतला. याचं विरळमध्ये पण होता, पण मला हा दाटवाला जास्ती छान वाटला म्हणून मी हा नेकलेस घेतला. घातल्यावर गळ्यात इतका सुंदर दिसत होता. मी हा 300ला घेतला होता. याला घेऊन आता जास्ती महिने पण नाही झाले. मी मेमध्ये घेतला होता हा नेकलेस याच वर्षी साडीवर घालण्यासाठी. यातले जे कलर म्हणाल मधातल्या स्टोनचे तर ते ग्रीन आणि मरून असं आहे. तर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही किती छान आहे ते. मला तरी बघताच क्षणी हा नेकलेस खूप आवडला होता आणि ही जी अंगठी तुम्ही बघताय ती माझ्या मोठ्याच्या मुलीने दिली होती. ती बनवते हे सगळं. तर तिने सुद्धा मला ग्रीनच कलर दिला होता. म्हणजे हा आता माझा परफेक्ट सेटच झाला की काय. हातात घातल्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ती अंगठी. तर हा होता माझ्या नेकलेस कलेक्शनमधला छोटासा भाग. तुम्हाला यामधला कोणता नेकलेस सगळ्यात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझी अशी छोटीशी कलेक्शन आणि रोजच्या आयुष्यातले मोमेंट्स आवडत असतील तर माझ्या हाऊस ऑफ मयुरी फॅमिलीसोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया अशाच एका छान सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि माझ्या व्लॉगला असंच प्रेम देत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.